आलू मटर पुलाव बनवण्यासाठी आपण एकदम साधी आणि सोपी पद्धतीने एकदम टेस्टी लागतो। त्याच्यासाठी करायचं काय आहे, एक बाउल घ्यायचे, त्याच्यामध्ये एक वाटी तांदूळ घेतलेले, त्यांना चांगलं धुवून घ्यायचे एक पाणीने, ते पाणी काढून टाकायचे आणि परत पाणी काढल्यानंतर त्याला 15 ते 20 मिनिटं आपल्याला भिजत ठेवायचे। पाणी टाकून त्याला साईडला ठेवून देऊ 20 मिनिटासाठी। 20 मिनिटं झाले की मग आपण आता मी इथं तूप टाकलेलं आहे, तुपामध्ये खडे मसाले टाकते। इलायची, एक मोठी इलायची, हरी इलायची, तेजपत्ता, दालचिनी, 1 चम्मच जिरं टाकलेलं आहे, त्याला फोडून घ्यायचं आहे चांगलं। ते फोडून झालं का लगेच कांदा टाकून द्यायचा आहे, कांद्याला बी चांगलं परतून घ्यायचं आहे खालीवर करून ब्राऊन होईपर्यंत, आणि लो तो मिडियम गॅसवरच ठेवायचं आहे, जसं फुल नाही करायचं, कांदे जळून जाते। आता आपल्याला टाकायचे याच्यामध्ये बटाटे, बटाट्याला बी चांगलं हे करून घ्यायचं, परतून घ्यायचं। आता टाकायचं आहे टमाटर, टमाट्याला बी परतून घ्यायचं आहे चांगलं। टमाटा परतून झाला का मग आपल्याला इथं मसाले ॲड करायचे। हळद टाकलेली आहे, गरम मसाला टाकलेला आहे, लाल मिरची पावडर टाकायची आणि धना पावडर टाकायची आणि चवीनुसार मग मीठ टाकून द्यायचे आणि खालीवरती परतून घ्यायचे। खालीवरतून परतून झालं का लगेच मग करायचं काय, याच्यात पाणी सोडायचे। मग 1 कप वाटी, आता मी याच्यात 1 वाटी मटर टाकलेलं आहे, 1 वाटी मी इथं तांदूळ घेतलेले, तर 2 वाटीच पाणी पण टाकायचे, जास्त पाणी टाकायचं नाही तर पुन्हा गाळ होईल ते पुलावाचा। मग आता काय करायचं, 2 वाटी आपण इथं पाणी ॲड केलेलं आहे। मग आता काय मस्त आपले भिजलेले जे तांदूळ होते ते ॲड करायचे। ते तांदूळ ॲड केलं का चाळून घ्यायचं खालीवरती, खालीवरती चाळलं का कोथिंबीर मस्त बारीक चिरून घ्यायची, कोथिंबीर बी ॲड करून द्यायची। कोथिंबीर ॲड झाली का चाळून घ्यायचं आणि 20 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचे आणि मग 20 मिनिटानंतर बघायचं, पहा काय छान झालेलं आहे आपला पुलाव, मोकळा असतो, एक दाणा मोकळा झालेला आहे, आणि मग सर्व करायचं। कसं वाटलं मंडळी तुम्हाला माझा आलू मटर पुलाव? एन्जॉय करा आणि मस्त गरम गरम जेवायला बसा।